नाशिक पोलिसांकडून नायलॉन मांजा विरोधात एकीकडे मोहीम उघडली जात असताना दुसरीकडे नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये एका युवकाचा मृत्यू झालेला आहे। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातून प्रवास करत असणाऱ्या सोनू धोत्रे या इसमाचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे। सोनू धोत्रे संक्रांतीच्या सणासाठी गुजरातहून नाशिककडे येत असताना पाथर्डी फाटा या ठिकाणी आपल्या बहिणीला तो घ्यायला जात होता आणि त्याच वेळेला ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। या संपूर्ण घटनेनंतर त्याच्या नातेवाईकांमध्ये रोष असल्याचं बघायला मिळतं आहे। एकीकडे पोलिसांनी संपूर्ण शहरामध्ये नायलॉन मांजा विरोधात मोहीम उघडलेली असताना अशी घटना घडलेली आहे। बघितले का एसपी बघितले का न्यूज बघितले का लोलर खाली दाबून टाकलं सगळं रोज एसपी बघत नाही का टीव्ही मोबाईल मध्ये नाही बघत का मग इथलं का बरं बंदी नाही घातलं त्यांनी अपेक्षा मला त्यांना बोलवा आम्हाला त्यांना इचरायचं बंदी का बरं नाही घातलं तुम्ही परवा दिवशी एकाच इथं माझ्या 75 टाके पडले ना मग तुम्ही बंदी घालायला पाहिजे होतं ना। पतंग तिथं उडतं तुम्ही अधिकाऱ्याला पाठवा ना। एक पोलीस जाऊ शकत नाही का तिथं हे पतंग बंद कर तो घाबरून पळून नाही जाऊ शकतात का रे भाऊ पळून नाही जाऊ शकत का खरी गोष्ट आहे का नाही अरे कोणचा कमिशनर एसपी इथला आपण बघतोय की पोलिसांकडनं या ठिकाणी मोहीम उघडली गेलेली आहे नायलॉन मांजा विरोधात मात्र तरी देखील अशा घटना घडत आहेत। नाशिक शहरामध्ये जो पतंग महोत्सव चालू आहे संक्रांतीनिमित्त अतिशय जोरामध्ये नायलॉन मांजाचा वापर होत आहे। मी पोलिसांना आव्हान करतो का बा जिथे पतंग उडवत असतील मुलं तिथे जाऊन चेक केलं पाहिजे का हा मांजा कुठला आहे का हा नायलॉन मांजा आहे का साधा आहे। कारण की काय होतं गच्चीवर अनेक मुलं असतात ते पतंग उडवत असतात त्यांच्याकडे अनेक जण आणि पालक घेऊन देतात। तो अक्षरशः 25-26 वर्षाचा मुलगा आहे त्याचं मेमध्ये लग्न होतं आज तो मरण पावला आहे। मी सर्वांना विनंती करतो हा मांजा जा फेका आणि हा नष्ट करा। आपण बघतोय की नाशिक पोलिसांच्या वतीनं एकीकडे ही मोहीम सुरू असताना दुसरीकडे अत्यंत दुर्दैवी अशी घटना नाशिकमध्ये घडलेली आहे। सोनू धोत्रे या अत्यंत तरुण अशा एका मुलाचं या नायलॉनच्या मांजाच्या कापल्या गळ्यामुळे दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर हळहळ तर व्यक्त केली जातेच आहे मात्र पोलिसांनी कठोर कारवाई करून नायलॉन मांजाची कायमस्वरूपी काहीतरी बंदोबस्त करून या सगळ्या मांजा वापरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी होती आहे। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।